छत्रपति संभाजीनगर के क्रांति चौक पर आंबेडकरवादी आंदोलन और ट्रांसफॉर्मेटिव मूवमेंट ने ईवीएम के दुरुपयोग के खिलाफ विरोध प्रदर्शन किया। रमेश गायकवाड़ के नेतृत्व में प्रदर्शनकारियों ने प्रतीकात्मक ईवीएम जलाकर लोकतंत्र को खतरे में बताया। उनका आरोप है कि भाजपा और आरएसएस वोटिंग अधिकारियों पर हमला कर रहे हैं। साथ ही उन्होंने कहा कि मौजूदा सरकार ईवीएम के माध्यम से सत्ता में आई है। ईवीएम या मशीन यंत्राद्वारे या राज्यातलं जे देशातलं जे आरएसएस आहे, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि भारतीय जनता पार्टीनं आमच्या ईवीएम मशीनद्वारे आमच्या मतामध्ये हेराफेरी करून या ठिकाणी भारतीय जनता पार्टीचं सरकार आणलेलं आहे। आणि भारतीय जनता पार्टीचं सरकार हे जनतेच्या मतावर निवडून न आल्यामुळे निवडून न येता ते फक्त ईवीएम मशीनमुळे आलेलं आहे। आणि त्यामुळे 1932 ला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जो जाती निवाडा जाहीर झाला होता, त्या जाती निवाड्यामध्ये आमचा मतदानाचा अधिकार आम्हाला मिळाला होता। तो मतदानाचा अधिकार हिरावून घेण्याचं काम भारतीय जनता पार्टीने संघ करीत आहे। म्हणून आम्ही आज या ईव्हीएमची होळी केलेली आहे आणि येणाऱ्या काळामध्ये ईव्हीएमच्या विरोधामध्ये देशभरात आम्ही आंदोलन सुरू करू।